नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचे आपल्या TV6 मराठी या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे. लाडक्या बहिणीसाठी आज मोठ्या 2 खुशखबरी इथे येणार आहेत. बघा, मे आणि जूनच्या हप्त्याबद्दलची मोठी अपडेट्स या ठिकाणी आलेली आहे. हा हप्ता नेमक्या किती तारखेला आपल्या अकाउंटवर जमा होणार आहे? ₹3,000 येण्याची शक्यता इथे वर्तवण्यात येत आहे. आता हे नेमके आपल्या अकाउंटवर कधी जमा होणार आणि कोणत्या महिन्यांना भेटणार हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून इथे बघणार आहोत. आणि त्यानंतर सगळ्यात मोठी खुशखबरी म्हणजे लाडक्या बहिणीसाठी मोठी बातमी आहे. त्या लाभार्थी महिलांना मिळणार मोठा दिलासा. त्या बहिणींना म्हणजे कोणत्या बहिणींना? ज्या महिला इथे अपात्र झालेल्या आहेत. त्या बहिणींसाठी मोठी खुशखबरी या ठिकाणी आलेली आहे. या 2 मोठ्या बातम्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून इथे बघणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. चॅनलवर जर नवीन असेल तर आता सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. बघा, लाडक्या बहिणीच्या खात्यात खटाखट ₹3,000 येणार. मे जूनचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता. पहा महत्त्वाची अपडेट. बघा, आपल्याला पहिले असं वाटलेलं होतं की नुसता मे महिन्याचा हप्ता आपल्याला भेटणार आहे, म्हणजे ₹1,500 आपल्या अकाउंटमध्ये जमा होणार आहे. परंतु आता ₹3,000 बद्दल ती मोठी अपडेट या ठिकाणी आलेली आहे. पहिले मार्च आणि एप्रिलचे ₹3,000 आपल्याला भेटलेले आहेत. त्यानंतर आता मे आणि जूनचे ₹3,000 आपल्याला इथे भेटणार आहे. काय आहे संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती बघा. जून महिन्याचा आठवडा गेला, पण अद्यापही मे महिन्याचा हप्ता जमा झालेला नाही. त्यामुळे मे आणि जून या 2 महिन्यांचे हप्ते कधी येणार अशी चर्चा आता राज्यातील महिलांमध्ये सुरू आहे. ई-के-वाय-सी नंतर 80 लाखांपेक्षा जास्त महिला अपात्र ठरल्या आहेत. पण आता पात्र महिलांची नजर मे आणि जूनच्या हप्त्याकडे इथे लागलेल्या आहेत. कारण की आता मे महिन्याचा हप्ता सुद्धा इथे लेटच झालेला आहे. आता लाडकी बहिणी असा प्रश्न विचारत आहे, की आम्हाला मेचा आणि जूनचा हप्ता नेमका कधी भेटणार आहे? तर त्याबद्दल मोठी अपडेट तारीखसुद्धा इथे आलेली आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहायचं आहे. बघा, ₹3,000 कधी येणार? मे आणि जूनच्या हप्त्याबद्दल मोठी अपडेट. बघा, 18 जून रोजी विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. त्याआधी लाडक्या बहिणीच्या खात्यावरच हप्ता जमा होण्याची शक्यता खूपच कमी आहे. बघा, इथे विधान परिषदेच्या निवडणुका इथे चालू होणार आहे आणि या निवडणुकीसाठी मतदान हा 18 जूनला होणार आहे. आता म्हणजे आचारसंहिता इथे चालू आहे आणि आचारसंहितेच्या काळात कुठलाही व्यवहार इथे होत नाही हे आपल्याला इथे माहीतच असेल. त्यानंतर निवडणुकीनंतरच महिलांच्या खात्यात हे जे पैसे आहे ना, हे इथे जमा होऊ शकतात. म्हणजे 18 जून नंतर म्हणजे असं समजून घ्या, की जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये शेवट पैसे आपल्या अकाउंटवर इथे जमा होऊ शकतात. हे सुद्धा इथे लक्षात घेणे आता गरजेचे आहे. त्यामुळे शेवटच्या आठवड्यामध्ये आपल्या अकाउंटवर इथे पैसे जमा होऊ शकतात. परंतु याबाबत अजून कोणतीही माहिती इथे समोर आली नाही. हा फक्त एक अंदाजच आहे. परंतु लवकरच याबाबत मोठी घोषणा होण्याची सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अखेरीस 2 महिन्यांचे पैसे एकत्र इथे जमा होणार आहे. आता वळूया महत्त्वाच्या अपडेटकडे. आता कोणत्या बहिणीला इथे मोठा दिलासा भेटणार आहे? बघा, इथे काय झालेलं होते, की ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा कमी अशा कुटुंबातील महिलांसाठी सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत दर महिन्याला पात्र महिलांच्या खात्यात ₹1,500 इथे जमा केले जातात. परंतु काय झालं, की 2-3 दिवस अगोदर या लाडक्या बहिणी म्हणजे 80 लाख लाडक्या बहिणी इथे अपात्र करण्यात आला. आता यामध्ये खूप मोठी कारणं होती, परंतु यामध्ये ह्या 80 लाखामध्ये ज्या पात्र महिला आहेत, त्या पात्र महिलांचं सुद्धा इथे नुकसान झालेलं आहे. त्या सुद्धा इथे अपात्र करण्यात आलेल्या आहे. हे सुद्धा इथे लक्षात घेणे गरजेचे आहे. ज्या महिलांनी वेळेत के-वाय-सी केलेली नाही किंवा ज्या महिला या योजनेसाठी अपात्र ठरल्या, त्या महिलांना या योजनेतून वगळण्यात आलेलं आहे. सरकारी आकडेनुसार 80 लाख महिलांना या योजनेतून वगळण्यात आलेलं आहे. परंतु अशा देखील काही महिला आहेत ज्यांची के-वाय-सी प्रक्रिया देखील झालेली आहे. त्या पात्र देखील आहेत. मात्र ज्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही, अशा महिलांसाठी आता आमदार बच्चू कडू मैदानात उतरले आहेत. ज्या महिला योजनेसाठी पात्र ठरल्या आहेत, मात्र त्यांचे पैसे मिळाले नाहीत, अशा महिलांना तातडीने पैसे मिळाले पाहिजे, अशी मागणी बच्चू कडू यांनी केलेली आहे. बघा, इथे काय झालेलं आहे, की ज्या पात्र महिला आहे, पात्र महिला असून सुद्धा त्या अपात्र इथे करण्यात आलेल्या आहे. हे सुद्धा इथे लक्षात आलेलं आहे. कारण की त्यांनी के-वाय-सी सुद्धा केलेली होती. त्यांचं उत्पन्न 2.5 लाखांच्या खाली सुद्धा आहे. त्यांच्या घरी कुठल्याही प्रकारची चारचाकी नाही. अशा महिला सुद्धा इथे अपात्र इथे करण्यात आलेल्या होत्या. त्यामुळे आता काय झालेलं आहे, की अशा महिलांना लवकरात लवकर इथे पैसे देण्यात यावे यासाठी बच्चू कडू जे आहे ना, आता हे मैदानात उतरले आहे. तसेच त्यांनी त्या मुद्द्यावर प्रशासनाला 30 जूनपर्यंत अल्टिमेट सुद्धा इथे दिलेलं आहे. ते गोंदियामध्ये ते बोलत होते. अनेक लाडक्या बहिणीचे फॉर्म हे के-वाय-सीच्या नावावर बाद करण्यात आले. यावर बोलताना शिवसेनेचे मंत्री आणि नेते सावरासावर करत सांगितले, की ज्या महिला खरोखर पात्र आहेत, त्यांचे फॉर्म मंजूर करण्यात आलेले आहेत. ज्या महिला अपात्र आहेत किंवा ज्यांनी एफिडेव्हिट किंवा विविध कारणामुळे त्यांनी वारंवार मुदतवाढ देऊनही त्यांनी आवश्यक ती कागदपत्रे जमा केली आहेत, अशा फॉर्म इथे बाद करण्यात आलेले आहे, असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. जे गैरमार्गाने या योजनेचा लाभ घेत आहेत, त्यांना अशा महिलांचे फॉर्म देखील बाद करण्यात आलेले आहेत. परंतु ज्या पात्र असून सुद्धा अपात्र झालेले आहेत, त्यांचं काय? हे सुद्धा इथे
प्रश्न इथे निर्माण होत आहे. आता यावरच सरकार नेमका काय निर्णय घेईल हे सुद्धा इथे बघणं महत्त्वाचे ठरणार आहे. तुम्हाला यावर काय वाटतं? तुमच्या काही प्रतिक्रिया आहेत त्या कमेंट करून नक्की सांगायचं. चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया एका पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये.